कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हेल्मेट, अर्जुन आप्या, का हो बापू? एक मिनिट। अरे अर्जुन, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं रे। हा बापू, बोला ना। आप्या, सगळं ठीक आहे ना ग? हो बापू, अहो असं का विचारताय? अगं काय नाही, एवढं सगळं घडलं, आल्यानंतर तू पण जरा नाराज होतीस, अर्जुन पण चिडला होता, म्हणून म्हटलं समोरासमोर विचारावं। नाही बापू, सगळं ठीक आहे। ठीक आहे ना? तुझ्या तोंडून ऐकून बरं वाटलं बाबा। असंच एकमेकांच्या सोबत राहा, अंतर पडून देऊ नका। अमोलला आपल्या सगळ्यांची गरज आहे रे। आपण जे काय करतोय ते अमोलसाठी करतोय हे लक्षात असू द्या। जर काय चुकलं माकलं माफ करा एकमेकांना, समजून घेत चला, एवढंच। हो बापू, तुम्ही नका काळजी करू। आप्या, अगं तुम्ही दोघं असताना काय काळजी नाही बघ। तुम्ही हुशार आहे, समजूतदार आहे, पण मी आणि विनायकरावांनी ठरवले अमोलच्या बाबतीत आता जरा थोडं सावध राहायचं। आता जसं घडलं त्याच्या बाबतीत परत नाही घडलं पाहिजे। ठीक आहे बापू। आणि अर्जुन, अजून एक, जसं आप्याची स्वप्न पूर्ण करताना मी तिच्या पाठीशी उभा राहिलो होतो ना, तशीच अमोलच्या इच्छा पूर्ण करताना मी तुझ्या पाठीशी उभा आहे, लक्षात असू दे। पोचलोय आपण। मी थोडं बोलू शकते का? नाही, मला वेळ नाही, निघायचं। नाही, जास्त वेळ नाही घेणार आहे मी तुझा। बोल। असे बाप्पू समोर होते त्यामुळे एकत्र निघालोय आपण। बोल। मी तुला तेच म्हणणार होते, कदाचित बापूंना कळलंय अर्जुन की आपलं काहीतरी बिनसलंय, म्हणून ते आपल्याशी बोलायला आले। हे असंच चालू ठेवायचंय का? चालू ठेवायचंय म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? म्हणजे मला फक्त एवढं म्हणायचंय की आपण सगळ्यांसमोर जरा नीट वागूया। तुला मी चावीवरचा भावला वाटतो का गप्पे? हा, पाहिजे त्यावेळी चावी दिली, पाहिजे त्यावेळी पाहिजे तसं वागवला। हा, नीट बोलायचं नसेल तर मी पण निघते आता। ऐक ना, अजून तरी नीटच बोलतोय मी तुझ्याशी। आणि बघ, मी हे जे काय वागतोय ना ते ठरवून नाही वागत, त्यामुळे ह्यापेक्षा जास्त चांगला वागेल मी अशी अपेक्षा ठेवू नको माझ्याकडून। मला फक्त एवढं वाटतंय की वाद नको व्हायला। वाद होऊ नयेत असं मला पण वाटतंय आपले, म्हणूनच तुझ्याबरोबर राहायचं नसताना पण हे सगळं सहन करून राहतोय ते बघ। बापरे अर्जुन, एवढं काय केलंय मी? ऐक ना, माझ्याकडे नाही वेळ आहे सगळं बोलायला, मला निघायचं। निघू का मी? अर्जुन, मी तुला फक्त एवढं म्हणते की शांततेत विचार कर। आधी झालेल्या गोष्टी जर का पुन्हा घडल्या ना तर त्याचा सगळ्यांनाच त्रास होणार आहे। आणि माझ्या त्रासाचं काय? काय शांततेत विचार करण्याची मार्ग काढायची गरज नाही, मार्ग निघालाय तो आपल्या समोर। म्हणजे मला तुझ्याशी काही संबंध ठेवायचा नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।